छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या पोस्टवरून पुलाची शिरोली इथं बुधवारी हिंदू मुस्लिम समाजात वाद निर्माण झाला होता। त्यानंतर दोन्ही समाजातील नागरिकांनी शांतता बैठक आयोजित केली होती, पण या प्रकरणात पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली। तसंच अटक केलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मारहाण केली असा आरोप करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शांतता बैठकीवरच बहिष्कार टाकला। त्यामुळे अजूनही पुलाची शिरोली गावात काहीसं तणावाचं वातावरण आहे। फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करण्याचा प्रकार पुलाची शिरोली इथं घडला। त्यानंतर बुधवारी हिंदू मुस्लिम समाजात प्रचंड वाद आणि संघर्ष झाला। मुजमिल पटेल आणि अमित कलावंत यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप करत स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्या दोघांना मारहाण केली। त्यानंतर दोन्ही समाजातील जमाव एकमेकांसमोर आला। पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवलं आणि परिस्थिती नियंत्रणाखाली आणली। दरम्यान हिंदुत्ववादी कार्यकर्ते निलेश शिरीष शिंदे, श्रीकांत कदम, रागेश घालवाडे या तिघांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला, तर मुस्लिम समाजातील मुजमिल पटेल आणि अमित कलावंत या दोघांवर गुन्हे दाखल केले। अशा परिस्थितीत दोन समाजातील तेढ कमी करण्यासाठी शिरोली पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी शांतता बैठकीचं आयोजन केलं होतं, पण पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मारहाण करून गंभीर गुन्हे नोंद केलेत आणि ज्यांच्यामुळे वाद निर्माण झाला त्यांच्यावर किरकोळ कारवाई करण्यात आली असा आरोप हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला। त्यामुळे या शांतता बैठकीवर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला। शिवाय पोलिसांचा निषेध करून तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यामुळे पुलाची शिरोली गावात अजूनही तणावपूर्ण शांतता आहे।